अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नाशिक ते त्र्यंबकेश्वर महामार्गालगत असलेल्या हॉटेल आणि लॉजिंग चालकांविरोधात त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनने एक मोठी आणि कडक मोहीम हाती घेतली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक हॉटेल्स आणि लॉजवर थेट कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर D.S. स्वामी यांनी नाशिक ग्रामीण जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रण आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्याच आदेशान्वये त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील नाशिक ते त्र्यंबकेश्वर जाणाऱ्या महामार्गालगतच्या हॉटेल आणि लॉजिंग संदर्भात एक मोठी तपासणी मोहीम राबवण्यात आली आहे. संस्कृती हॉटेल ते त्र्यंबकेश्वर पर्यंतच्या महामार्गालगतचे दोन्ही बाजूचे हॉटेल आणि लॉजिंग चेकिंग करण्यासाठी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी आणि त्यांचा स्टाफ तसेच पोलीस मुख्यालयाकडील RCP प्लाटून अशा एकूण 30 ते 40 पोलिसांच्या पथकाने ही धडक कारवाई केली आहे. ही धडक कारवाई दरम्यान ज्या लॉजिंग चालकांकडे पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या सूचना आणि नियमांचे पालन केले जाते का याची सखोल तपासणी करण्यात आली. या तपासणीत बहुतांश लॉज चालकांकडे येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहकांचे ओळखपत्र घेणे तसेच रजिस्टर अद्ययावत ठेवले असल्याचे दिसून आले. परंतु काही लॉज चालकांकडे रजिस्टर अद्ययावत नसल्याचे आणि येणाऱ्या ग्राहकांचे ओळखपत्र पूर्णपणे न घेतल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. नियम धाब्यावर बसवणाऱ्या अशाच काही लॉज आणि हॉटेल्सवर पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई केली आहे. यामध्ये हॉटेल रॉयल ग्रीन लॉजिंग, हॉटेल पिंक सिटी लॉजिंग, स्काय लाईट रेस्टॉरंट अँड लॉजिंग, हॉटेल न्यू किनारा लॉजिंग, हॉटेल A1 लॉजिंग या सर्व हॉटेल आणि लॉज मालकांवर BNS 223 प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळजनक परिस्थिती निर्माण झाली. सदरची ही मोठी कामगिरी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर D.S. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र देवरे, पोलीस हवालदार रुपेश कुमार मुळाने, ईश्वर गंगावणे, पोलीस शिपाई भारत भावले तसेच पोलीस मुख्यालयाकडील RCP प्लाटूनच्या सर्व अंमलदारांनी मिळून केली आहे. भविष्यातही अशा प्रकारच्या कारवाया वारंवार सुरूच राहतील असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. NCN न्यूजसाठी रवींद्र धाटे, त्र्यंबकेश्वर.